सिंगल यांच्या संकल्पनेतून प्रेरित होऊन नागपूर शहराला नशामुक्त करण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तालय नागपूर शहर प्रियदर्शनी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्था, मित्रमंडळ परिवार नुरी महफिल बहुउद्देशीय संस्था आणि अल्कोहोलिक अनोनिमस एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्र येऊन नशामुक्त नागपूर बनवू कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8 वाजता पोलीस ठाणे इमामवाडा अंतर्गत रामबाग हाऊसिंग कॉलनी ग्राउंड नागपूर येथे पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे। कार्यक्रमाची सुरुवात ॲडव्होकेट श्वेताजी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाने केली। त्यानंतर पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी नशामुक्ती जनजागृती अभियानाअंतर्गत सामूहिक भावना आणि व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित केले। स्पर्धेत प्रथम द्वितीय स्थान मिळवणाऱ्या आणि सर्व सहभागीस ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला। पोलीस आयुक्त महोदयांनी आपल्या मार्गदर्शनात नशेच्या पदार्थाच्या व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम, तरुणांमध्ये वाढत चाललेली नशेची प्रवृत्ती आणि यामुळे समाजात वाढणारे गुन्हे यावर प्रकाश टाकला। त्यांनी नागरिकांना या सामाजिक वाईटाला मुळासकट नष्ट करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण शिवाजी राठोड, अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रमोद शेवाडे, पोलीस उप आयुक्त रश्मिता राव यांनी उपस्थित नागरिकांना नशेच्या व्यसनापासून बचाव आणि यापासून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना सांगितल्या। अल्कोहोलिक अनोनिमस संस्थेचे मुकेश काले आणि एल अनोन संस्थेच्या जयाजी यांनीही आपल्या वैयक्तिक अनुभवाची मांडणी केली। त्यांनी सांगितले की नशेच्या पदार्थाचे व्यसन व्यक्तीच्या जीवनाला आणि आरोग्याला कसा प्रभावित करतो आणि यापासून सावरण्यासाठी संस्था कशी मदत करतात। कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन पोलीस सफो संजय सिंग ठाकूर यांनी केले। या प्रसंगी नागपूर शहरातील सर्व पोलीस उप आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी, कर्मचारी, नशामुक्ती केंद्राचे सदस्य, नशामुक्ती क्षेत्रात कार्यरत एनजीओचे प्रतिनिधी, शांती समिती सदस्य, वरिष्ठ नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगविच रिपोर्ट। नागपूर शहरामध्ये जे ड्रग्स आहे त्याच्यापासून सर्वांना मुक्ती द्यायची आहे, करून द्यायची आहे त्यांची, आणि नशामुक्त नागपूर कसे होईल याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। या अनुषंगाने आपण पूर्ण कमिशनमध्ये वेगवेगळी स्पर्धा घेतोय। तसेच आपल्या इथून इमामवाडाच्या हद्दीमध्ये आज कालपासून टुर्नामेंट चालू आहे, ज्याच्यात व्हॉलीबॉल आहे आणि आपण स्थानिक लोक आणि बाकी आमचे जे झोन आहे तिकडचे जे अधिकारी कर्मचारी ते सोबत त्यांचे खेळत आहे। आणि हेतू एकच आहे की आपल्याला नागपूर शहरामध्ये जे ड्रग्स आहेत त्याला काढून टाकायचे आहे आणि नशामुक्त शहर आपल्या सर्वांना मिळून करायचे आहे। म्हणून आपण पोलीस आणि पब्लिक दोन्ही मिळून एक मोहीम सुरू केलेली आहे शहरामध्ये। खूप छान वाटलं। आपण स्वतः ज्या वेळेस खेळतो आपल्याला कळतो की आपला फिटनेस लेवल काय आहे आणि तसेच एक टीम स्पिरिट डेव्हलप होतात। म्हणून आमचे सगळे जे अंमलदार होते, आमचे डीसीपी होते, आम्ही सगळे मिळून खेळलो। आणि खेळ महत्वपूर्ण आहे, जिंकणं हारणं ते एक सेकंडरी गोष्ट असं माझं म्हणणं आहे। म्हणून आम्ही कुठलाही खेळ असला ना त्याच्यात भाग घेतो। युवांसाठी माझा एक संदेश राहील की तुम्ही बाहेर निघा, घरात बसू नका, चांगले काम करा, अभ्यास करा, परंतु स्पोर्ट्स जरूर खेळा। आणि आपण जे इकडे तिकडे जे आपला हे असतो की नशेमध्ये काही मुले जातात किंवा इतर याच्यात, त्याच्यापासून लांब राहायच्या। तसेच मोबाईलमध्ये जो आपला वेळ घालवता तो वेळ न घालवता चांगले लोकांना भेटा, चांगले काम करा, खेळामध्ये भाग घ्या।